सगळ्यात मेजर प्रॉब्लेम मी जो फेस करते दिवसातनं ते 4 वाजताच्या खाण्याचा. हेल्दी काहीतरी असं द्या, म्हणजे उपमा म्हणा या डोसा म्हणा या चिला म्हणा या तुम्ही म्हणा पोहे म्हणा, ओके, जे फ्रेश तुम्ही गरम बनवून द्या त्या मिनिटला. त्याच्याने डायजेशन गट हेल्थची पण मुलाची खूप चांगली इम्प्रूव्ह होईल. प्लस ते रात्रीच्या डिनरपर्यंत पण खूप तो फिलिंग राहील. तुम्ही त्याला संध्याकाळी ड्रायफ्रूटचा चॉकलेट बॉल्स बनवून दिले, ही इज गोइंग टू एन्जॉय इट. त्याच्या जागी तुम्ही त्याला चोकोज दिले तर तुम्ही त्याचेच गट हेल्थ हार्म करता. आल्मंड फ्लावरचा पिझ्झा बेस होत. आणि चीज इज नेव्हर बॅड. प्रॉब्लेम का होतो, तो जेव्हा कार्ब्स बरोबर जातो, म्हणजे पिझ्झा बरोबर जातो आणि बर्गर बरोबर जातो, तो रॉंगली इम्पॅक्ट करतो. नमस्कार, सॅसी सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. एक असा फोरम वेअर वी बिलीव्ह इन बोल्ड कॉन्व्हर्सेशन अँड रिअल कनेक्शन्स. आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय मुलांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या एका समस्येबद्दल. ती म्हणजे इन्क्रीज रिस्क ऑफ जंक फूड कन्झम्पशन. अलीकडच्या स्टडीनुसार नंबर ऑफ ओबेस चिल्ड्रन इन इंडिया हॅज इन्क्रीज ड्रामॅटिकली, विच लीड्स टू सिरियस हेल्थ कन्सर्न्स लाईक हायपरटेन्शन, डायबिटीज और अर्ली ऑनसेट ऑफ कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस. जे फास्ट फूड आउटलेट्स वाढत आहेत किंवा टिफिन आणि बर्थडे पार्टीजमध्ये जे शुगरी ड्रिंक्स असतात, स्नॅक्स असतात, याचंही कन्झम्पशन वाढलं आहे. आणि त्यामुळे मुलांचं अनहेल्दी इटिंग जे आहे ते कुठेतरी वाढलेलं आहे. ॲज अ पॅरेंट आपण हे समजून घ्यायला पाहिजे की जंक फूडमुळे त्यांच्या फिजिकल हेल्थवरच नाही तर इमोशनल वेलबिंगवर पण त्याचा वाईट परिणाम होतो. सो बिईंग अ मॉम, इट इज वी हॅव टू रिप्लेस दिस जंक अँड फाइंड द नरिशिंग ऑप्शन्स फॉर अवर किड्स. आणि त्याचसाठी या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहे दर्शना कुरळेकर. वेलकम दर्शना. दर्शना इज स्पेशलाइज्ड इन PCOD, डायबिटीज रिव्हर्सल, थायरॉइड रिव्हर्सल, अँड शी ऑल्सो वर्क्स ॲज अ न्यूट्रिशनिस्ट. वेलकम दर्शना. थँक्यू. नमस्कार. सो दर्शन, आम्हाला तुला एक इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारायचं आहे. फर्स्ट टाइम पिझ्झा बर्गर तू कधी खाल्ला? मला तर माझ्या आईला फोन करून विचारावं लागेल. मे बी अराउंड 12th नंतर वगैरे. राईट. सो आय थिंक आपण पण कॉलेजमध्ये कधीतरी सेकंड इयर पिझ्झा काय आहे म्हणजे पहिल्यांदा फर्स्ट टाइम टेस्ट केलं. पण आता लिटरली 3-4 वर्षापासून मुलांना हे फूड्स माहिती असतात. त्यांचे चॉईसेसमध्ये फर्स्ट थिंग कम्स इज फ्रेंच फ्राईज आणि पिझ्झा आणि बर्गर. पण ऑफकोर्स इट कम्स अंडर अ जंक फूड कॅटेगरी. तर याचे लॉंग टर्म इफेक्ट काय असतात मुलांवर? तर आता तुम्ही जसं त्यांनी सांगितलं की हायपरटेन्शन म्हणा, ओबेसिटी म्हणा, टाईप 2 डायबिटीज हा खूप प्रमाणात वाढला आहे. गेले 5 वर्ष 20 मुलांमधून 1 मुलगा डायबेटिक होतो आहे बिकॉज ऑफ जंक फूड किड्समध्ये. तर हे सगळं फॅटी जे आपलं लिव्हर आहे ते फॅट फूड आणि ऑइली फूडमुळेच हे ट्रिगर होतं. तर ह्याचं कन्झम्पशन जेवढं कमी करता येईल तेवढं पेरेंट्सनी केलं पाहिजे. सो हे जे जंक फूड आहे यांनी फिजिकल हेल्थवर तर ऑफकोर्स इट अफेक्ट्स युअर फिजिकल हेल्थ, ओबेसिटी जसं तू आता बोलली, बट डज इट ऑल्सो अफेक्ट किड्स मेंटल हेल्थ? ऑफकोर्स. मे बी यू गाईज मस्ट बी अवेअर ऑफ ADHD. ते ADHDचं आता प्रमाण 10मधून 1 आहे जेव्हा आम्ही सर्वे केलं. जे आधी आपण कधी ऐकलं नव्हतं ADHD, पण आता ADHD एवढं कॉमन झालं आहे आणि हे लाईफस्टाईल इश्यू, फूड हॅबिट्स ह्याच्याने जास्ती ट्रिगर होत आहे. तर ॲज यू सेड, फिजिकल ऑल्सो ॲज वेल एज मेंटल वेलबिंगवरती इफेक्ट होत आहे. ओके. सो बिईंग अ मॉम ऑफ 2 डॉटर्स, मला आजपर्यंत खरंच हे माहिती नव्हतं का जंक फूडचा मेंटल हेल्थवर पण इफेक्ट होतो. फिजिकल हेल्थ इज ओके, पण मेंटल हेल्थवर पण इफेक्ट होतो. इनफॅक्ट काही किड्स मी असे बघितले आहे की त्यांना दे आर सो ॲडिक्टेड टू जंक फूड की बाहेर गेलं की त्यांना बर्गरच खायचं असतं किंवा पिझ्झाच खायचा असतो किंवा घरी पण हे जे चिप्सचे पॅकेट्स आहे किंवा प्रोसेस फूड आहे हे खूप जास्ती खाण्यात येतं. सो आर देर एनी सायन्स विच पेरेंट्स शुड लुक फॉर म्हणजे जंक फूड ॲडिक्शनचे? ओके. सो 2 मेजर सायन्स. फर्स्ट, वेन दे क्रेव फॉर सॉल्टी थिंग्स, म्हणजे त्याच्यामध्ये काय आले, पॅकेट फूड्स आले, जंक आले, कुरकुरे, लेस सगळं आलं. सेकंड थिंग इज शुगर, म्हणजे डोनट्स म्हणा या पेस्ट्रीज म्हणा, कोल्ड कॉफी म्हणा. तर हे दोन्ही गोष्टी त्यांच्या मूड स्विंग्सला ट्रिगर करतात. अच्छा.
मेजॉरिटी किड्स जेव्हा बोर होतात तेव्हा पॅकेट ऑफ चिप्स ओपन करतात या त्यांची स्क्रीन टाईममुळे ते पॅकेट ऑफ चिप्स. सेकंड थिंग, जेव्हा ते क्रँकी होतात दे आस्क फॉर शुगर बेसिकली. तर शुगर आणि सॉल्ट हा मेजर इफेक्ट करतो मुलांच्या मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थवरती. तर हे सायन्स पेरेंट्सनी ऑब्झर्व केले पाहिजे की हे हा काय कोणत्या टायमिंगला काय मागतो आहे, त्याचं रिझन काय आहे. तो स्कूलमधून आल्यानंतरच तो म्हणतो आहे की मला तुम्ही चिप्सच द्या, मी आता हे नाही खाणार. तर ते तुम्ही हँडल केलं पाहिजे राईट वेनी. राईट. सो बेसिकली तुझं असं म्हणणं आहे की जेव्हा स्क्रीन टाईम असतो किंवा जेव्हा त्यांचा टीव्ही टाईम असतो तेव्हा त्यांना अलॉंग विथ वॉचिंग दे नीड समथिंग टू मंच ऑन, राईट? ओके. सो मेजरली काय कारणं असतात, म्हणजे जनरली किड्स लाईक इट्स सॉल्टी आणि शुगरी फूड इतकं टेम्पटिंग असतं की ते सोडतच नाही. बरोबर. काय कारण असतं कारण त्याच्यात? आपणही बघा, आता जेव्हा आपण खूप स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा आपण काहीतरी गोड खातो या काहीतरी चांगलं फूड मागून खातो. आणि आता तर स्विगी झोमॅटोवरती सगळं एवढं ॲक्सेसिबल झालं आहे. सेम मुलांमध्ये हे एक टेंडन्सी आहे की ते खूप टायर्ड फील केले असतात तर त्यांना शुगरी पाहिजे असतं, या मे बी ते खूप स्ट्रेस्ड आउट आहे, थकले तर ते सॉल्टी असं. तर हे दोन्ही सिम्पटम्स आहेत, हे मुलांमध्ये तुम्हाला जास्ती प्रमाणात दिसतील. सो वन ऑफ द रिझन असं पण असू शकतं का की आता ते शाळेत जातात, सगळ्या गप्पा मारतात, तर कोणीतरी सांगणार मी इथे जाऊन ना हे खाऊन आलो, मी इथे खाल्लं हे छान होतं. तर इट्स लाईक की ते इन्फॉर्मेशन जी पास ऑन होते त्याच्यामुळे ते पण त्यांना असं डोक्यात राहतं की मला पण हे ट्राय करायचं आहे. पिअर प्रेशर आणि ऍडव्हर्टायझिंग म्हणजे इतकं टेम्पटिंग फूड ते असं बिलकुल ते फ्रेंच फ्राईज असे दाखवतील. पण टेम्प्ट होतो, राईट? बिकॉज द कलर, द प्रेझेंटेशन, द वे दे रिप्रेझेंटेड. सो पण मला आता सांगायचं आहे म्हणजे पेरेंट्सना आता सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे, जे आधी आपल्या पेरेंट्सला एवढं नव्हतं. गुगल म्हणा, यूट्यूब म्हणा, पण आता पेरेंट्सला माहिती आहे की ह्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहेत. तर जेवढं तुम्ही ट्रान्सपरन्स होऊन मुलांना नॉलेज पास ऑन करतात की एक कुरकुरेच्या पॅकेटमध्ये काय आहे, तरच त्या गोष्टी तुम्ही तुमच्या बाजूने इम्प्रूव्ह करून दिसू शकतात की त्यांना कळू शकतं की हा प्रोडक्ट हा रॉंग आहे आणि ह्याचे लॉंग टर्म तुलाच त्रास होणार आहे. तर हे जे नॉलेज आहे ते पेरेंटनी स्वतः पहिले एक्सेप्ट केलं पाहिजे की ही गोष्ट चुकीची आहे. तो जर क्रँकी वागतोय म्हणून तुम्ही त्याला इमिजिएटली देताय तर हे तुम्ही चूक करताय. सो याच तुझ्या याच्यावरून मला एक प्रश्न आहे की ॲज अ पॅरेंट पण आपण कुठेतरी रिस्पॉन्सिबल आहे. कारण मला असं वाटतं आपलंही जे बिझी स्केड्यूल आहे आणि याच्यामुळे आपलंही बाहेरून ऑर्डर करणं किंवा बाहेर खायला जाणं, कोणाचा घरी बर्थडे आहे बाहेर जायचं, मॉलमध्ये गेलं बाहेर खायचं. सो ॲज अ पॅरेंट आपण पण ह्याला कुठेतरी रिस्पॉन्सिबल आहे. मी तर सगळ्या पेरेंटला हेही सांगते की तुम्ही मंडे टू फ्रायडे तुम्ही एक डिसिप्लिन लावा की तुम्ही पण बाहेर नाही खाणार आणि त्यांना पण खाऊन देऊ नका. सॅटर्डे संडे तुम्ही एक मील बाहेर घ्या चाइल्डला घेऊन सोबत, या तुम्ही ऑर्डर करा. ओके, त्याच्याने थोडंसं तुमचं रुटीन लाईफस्टाईल बॅलन्स होऊ शकतं. पण आजकाल बिकॉज ऑफ द वर्किंग शेड्यूल पेरेंट्स स्वतः स्विगी करतात तर तो मुलगा पण काय करणार, तोही मोबाईलच मागणार. एक्झॅक्टली. आणि ते जे फूड येतं ते प्लास्टिकमध्ये येतं किंवा त्याचे पण हेल्थवरती इफेक्ट असते. आणि मेजर कॉजेस प्रिझर्वेटिव्स आणि ट्रान्स फॅट जे तुम्हाला पॅक्ड फूड्समध्ये मिळते किंवा कलर्स पण चायनीजमध्ये अजिनोटो तुम्ही मैदा देताय, फुल पिझ्झा बर्गर त्याच्यानी देताय. तुम्ही हेल्दी काय देताय तुम्ही जर ऑब्झर्व केलं पूर्ण मुलाचं रुटीन घेऊन तुम्हालाच कळेल की मी काय किती पोर्शनमध्ये काय देते आहे. राईट. सो ॲज अ पॅरेंट मी असं काय करायला पाहिजे? वन ऑफ द थिंग लाईक यू सेड की एक रुटीन मेंटेन करा, मंडे टू फ्रायडे यू आर इटिंग ॲट होम, की हे जंक जे आहे जनरली ते कुठे पण दॅट कॅन बी रिड्यूस्ड इन माय किड्स डाएट. सो माझं म्हणणं असं असतं की तुम्ही मंडे टू फ्रायडे त्या मुलाचा टाइम टेबल बनवा. जसं बुक्ससाठी तो घेऊन जातो स्कूलमध्ये तसं तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनरसाठी एक टेबल बनवा आणि ते तुम्ही फॉलो करा. त्याच्यामध्ये राईट अमाऊंट ऑफ प्रोटीन, व्हेजीज, कार्ब्स हे तुम्ही इन्क्लूड करा. सॅटर्डे संडे एक मील त्याला जे पाहिजे तुम्ही त्याला द्या, पण हेही सांगून द्या की तू मंडे टू फ्रायडे हे फॉलो केलं तर तुला मी हे देणार आहे. राईट. सो कुठले हेल्दी स्नॅक्स आपण मुलांना देऊ शकतो? तर ऑनेस्टली इंडियन फूड हे आपण खूप ब्लेस्ड आहे, कारण त्याच्यामध्ये स्पायसेस म्हणा सगळे फ्लेवर्स आहेत. हे जेवढं अब्रॉडमध्ये आपल्याला एवढी व्हरायटी नाही आहे जेवढी इंडियनमध्ये.
तर मी राईट फ्रॉम इडली डोसा टू मिलेट्स म्हणा, तुम्ही जे पास्ता आणि मॅगी देताय त्याच्याऐवजी यू स्विच टू मिलेट नूडल्स, मिलेट पास्ता. आता तर सगळ्या गोष्टी खूप इझिली ऑप्शन्स आहेत. इवन रॅप्स मिळतात ज्या आल्मंड फ्लावरचे आहेत, विच हॅज व्हेरी गुड प्रोटीन इन दॅट. मखाना आहे, खूपशी ऑप्शन्स आहेत. फक्त पेरेंटनी डिसाईड केलं पाहिजे की त्यांना नक्की काय द्यायचं आहे. राईट. सो जे तू म्हटली की पेरेंट्सनी डिसाईड करायला पाहिजे. सो हाऊ कॅन आय डेव्हलप अ हेल्दी इटिंग हॅबिट इन माय किड्स? म्हणजे त्यांचं थोडं काय म्हणू आपण जंक फूडकडचं अट्रॅक्शन कमी करून हाऊ कॅन आय स्विच देम टू ऑर बिल्ड हेल्दी इटिंग हॅबिट? व्हेरी लवली क्वेश्चन. तर मी सजेस्ट करीन की तुम्ही त्याला पहिले सांगा की जर तो पिझ्झा या बर्गर मागत असेल तर की मी तुझ्यासाठी आता मुगाचा चिला बनवला आहे, तो तू थोडासा खा. तुला नाही आवडलं तर मी तुझ्यासाठी पिझ्झा मागवते. बट यू मेक शुअर की ते एवढं फिलिंग असेल की तो पिझ्झा नाही मागणार. गुड ट्रिक. राईट राईट राईट. स्लोली ग्रॅज्युअली जे त्याचं रेग्युलर मील आहे त्याच्यामध्येच ते तुम्ही थोडेसे रेसिपीज डेव्हलप करा की त्याच्याने त्याच्यात न्यूट्रिशन जाईल आणि त्याला राईट अमाऊंट ऑफ प्रोटीन मिळेल. कारण तुम्ही जर एक हिस्ट्री घेतली एका मुलाची तर सकाळपासून रात्री फक्त कार्ब्सच खातोय. त्याचं मसल मास, बोन डेन्सिटी हे कसं वाढणार? बरोबर आहे. त्यासाठी राईट अमाऊंट ऑफ फॅट म्हणा, म्हणजे त्याचा म्हणजे आपण घीचा वापर म्हणा, या तुम्ही ऑलिव्ह ऑइल वापरतायत, कोकोनट ऑइल वापरतायत, हे तुम्ही बघा. रेग्युलर ऑइल तुम्ही कमी करा, त्याच्या राईट अमाऊंट ऑफ फॅट द्या. मग त्याच्यानंतर जर एग्स असेल तर निदान एक एग तरी इन्क्लूड करा प्रोटीनसाठी. मग स्प्राउट्स आहेत आपले, सोया चंक्स आहेत, पनीर आहे. एक मीलमध्ये तरी तुम्ही डिनरमध्ये ते तुम्ही स्टार्ट करू शकतात इनिशियली. सो मला असं वाटतं याच्यासाठी पूर्ण फॅमिलीनीच एफर्ट घ्यायला पाहिजे. इट्स नॉट जस्ट की किड्स त्यांना तुम्ही हेल्दी देता अँड यू आर इटिंग समथिंग एल्स. सो इट इज नॉट कारण खूपदा काय होतं, पेरेंट्स आहेत ना वाट बघतात की आता हा खूप ओव्हरवेट झालाय आणि मग त्याचं फूड कट डाऊन करतात. पण हा एक सोल्युशन नसतो. जेव्हाही पेरेंट्स माझ्याकडे येतात तेव्हा मी हे सांगते की कमी खाऊन त्याचं वेट लॉस होणारच नाहीये. तुम्ही काय देताय हे तुमच्या हातात आहे. बरोबर आहे. चाइल्ड ओबेसिटी हा जरा मेजर प्रॉब्लेम आहे. आणि चाइल्ड ओबेसिटीसाठी पेरेंट्सनी पण थोडंसं ओपन होऊन बाहेरून डायटिशियन न्यूट्रिशनकडून हेल्प घेतली पाहिजे. फक्त गुगल या दुसऱ्या फॅमिलीमधल्या पेरेंटला विचार तुम्ही काय देताय, हा हे खात नाही, हे रॉंग आहे. मोठ्यांसाठी आपण न्यूट्रिशनिस्ट किंवा डायटिशियन कन्सिडर करतो, पण लहान मुलांसाठी एवढं की ठीक आहे ना, थोडा मोठा झाल्यावर होईल बारीक, अशा याच्यामध्ये ते बिलकुल ते दादी नानीचे लाड असतात ना, खाते पिते घर का, त्या मेंटॅलिटीतनं बाहेर यायला पाहिजे. बरोबर. राईट. सो तू आता जे म्हटलं की वेगळे काही ऑप्शन्स द्यायला पाहिजे. युजली मला असं वाटतं, म्हणजे मला 2 मुली आहेत, सगळ्यात मेजर प्रॉब्लेम मी जो फेस करते दिवसातनं ते 4 वाजताच्या खाण्याचं. कारण की भाजी पोळी हे सगळं ऑलरेडी शाळेत टिफिनमध्ये गेलं असतं. 4 वाजता त्यांना फ्रूट्स खा म्हटलं तर ते लाईक की आणि हे फिलिंग नाही आहे आमच्यासाठी. सो काय ऑप्शन्स तू सजेस्ट करशील? आय एम शुअर की हे सगळ्याच आयांना या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. सो 4 वाजता ही अशी टायमिंग असते जेव्हा ते सकाळपासून स्कूलमधून खूप थकलेले असतात. तर त्याच्यामध्ये त्यांना पोर्शन साईज हा थोडा मोठ्या प्रमाणात लागतो. तुम्ही फ्रूट दिलं तर ते पुरणार नाही आहे. तर मी दरवेळेस सजेस्ट काय करीन की तुम्ही त्यांना हेल्दी काहीतरी असं द्या, म्हणजे उपमा म्हणा, या डोसा म्हणा, या चिला म्हणा, या तुम्ही म्हणा पोहे म्हणा, ओके, जे फ्रेश तुम्ही गरम बनवून द्या त्या मिनिटला. त्याच्याने डायजेशन, गट हेल्थची पण मुलाची खूप चांगली इम्प्रूव्ह होईल. प्लस ते रात्रीच्या डिनरपर्यंत पण खूप तो फिलिंग राहील. त्याच्याबरोबर तुम्ही थोडंसं मिल्क 1/2 कप देऊ शकतात, या ड्रायफ्रूट्स देऊ शकतात, ज्याच्याने ते अजून बॅलन्स्ड होईल. आणि जनरली मुलं दूध सोबत बिस्किट प्रिफर करतात, तर कुठला द्यायचा, नाही द्यायचा, की दिला तर कुठला द्यायचा? माझं तर बिस्किटसाठी कम्प्लीट नो आहे. बिकॉज अगेन मैदा आहे. त्यापेक्षा तुम्ही हे फूड दिलेलं एनी टाइम बेटर आहे, जे आपण घरी बनवतो. बरोबर आहे. आय युजली प्रिफर, मी मुलींना मुरमुरे घालून देते दुधात. सो दे आर सो यूज टू इट की आता त्यांना वाटत नाही की आपण काहीतरी वेगळं खातोय. बरोबर. सो बेसिकली 4 वाजेच्या भुकेचा मोठा प्रश्न तू सोडवला आहेस. पण जनरली एक आयडियल मील प्लॅन काय असू शकतो फॉर स्कूल गोईंग किड्स? कारण की त्याचा इतका ऍक्टिव्ह डे असतो थ्रू आउट द. सकाळी 7 पासून सुरू होतो, ते घरी येतात, मग क्लासेस, आणि त्याच्यानंतर बाय द एंड ऑफ डे ते आर लाईक खायचं पण नाहीये, झोपायचं आहे. तर काय असू शकतं एक आयडियल प्लॅन? तो मी सकाळी
ड्रायफ्रूट्स हे मस्ट आहेत. ओव्हरनाईट सोक्ड केलेले जास्ती बेटर आहे. त्याच्यानंतर आणि जर सगळेच ड्रायफ्रुट्स सगळे सगळे कॉम्बिनेशन द्या ड्रायफ्रूट्सचे, पण ओव्हरनाईट सोक केलेले द्या. त्याच्याबरोबर जर तो एक फ्रूट खाऊ शकत, मे बी एक स्मॉल बनाना म्हणा, एक पेअर ॲपल, जेही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते द्या. जर ही इज ओके विथ मिल्क तर ते द्या, मे बी हाफ कप. पण सगळे मुलं सकाळी घेत नाही, तर मी पेरेंट्सला सांगते की फोर्स करू नका, कारण खूपदा मुलांना डायजेस्ट होत नाही सकाळी. तर निदान ड्रायफ्रूट्स आणि एक फ्रूट खाल्ल्याने खूप बेटर राहतं, एनर्जी मिळते, ग्लुकोज स्पाइकअप नाही होत, प्लस तुम्हाला ब्रेकपर्यंत वेळ मिळतो. तर 2 टिफिन्स असतात नॉर्मली, त्याच्यामध्ये एक टिफिनमध्ये मी फ्रूट्स प्रिफर करते मुलांना. त्याच्याबरोबर तुम्ही थोडेसे त्यांना मंचिंगसाठी मखाना या आपले पीनट चना मिक्स असं तुम्ही, या स्प्राउट्स भेल असं तुम्ही कॉम्बिनेशन देऊ शकतात. पण आजकाल खूप फॅन्सी पेरेंट्स बनवायला जात आहेत टिफिन्स एवढे, तर ते तसं करू नये. त्यांना पोटभर खायला द्या. आणि मग आपला मेन येतो जो लंच बॉक्स आहे, त्याच्यामध्ये मी मल्टीग्रेन चपाती म्हणते. वीट जास्तीत कमी करा मुलांमध्ये, कारण लॉंग टर्मसाठी मुलींमध्ये पण प्युबर्टीच्या नंतर PCOD वीटच्यामुळे खूप होतो आहे. ते तुम्ही कट डाऊन करून तुम्ही मिक्स फ्लावर वापरा, ज्याच्यामध्ये सगळं प्रोपोर्शन सगळे ग्रेन्सचे इक्वली तुम्ही टाका. डायजेशनसाठी पण चांगलं आहे. त्याच्याबरोबर एक ग्रीन व्हेजिटेबल ही मस्ट आहे मुलांना. सॅलड आहे त्याच्यानंतर, आणि तो सॉर्टेड आहे नेक्स्ट ब्रेकपर्यंत. या तुम्ही प्रोटीनचं मिक्स करून तुम्ही राईस देऊ शकतात, व्हेजिटेबल पुलाव म्हणा, पनीर पुलाव, तोही 1 पॉट मील होतो बरोबर सॅलड. मग 4 o'clock मील आहे आपलं. 4 o'clockमध्ये आय वुड प्रिफर की तुम्ही हॉट द्या मुलांना, शक्यतो जेवढं होईल तेवढं. त्याच्यामध्ये आपले व्हरायटीज ऑफ मिलेट डोसा आहे, मिलेट पास्ता आहे, जे त्यांना इझिली खाता येईल असं तुम्ही द्या. आणि मग परत आपलं डिनर आहे, त्याच्यामध्ये 1 सोर्स ऑफ प्रोटीन मस्ट आहे. मग तुम्ही दाल ही मुलांना एकदा तरी दिली पाहिजे दिवसातून, टिफिनमध्ये नाही होत. तर मी पेरेंट्सला ते सांगते की तुम्ही तेव्हा देऊ नका, निदान रात्री तरी एक द्या. मग तुमच्याकडे जेही लेंटलचा ग्रुप असेल, छोले, राजमा, चिकपी, तूर डाळ, मूग डाळ, ते तरी तुम्ही एक ग्रुप त्याच्यात इन्क्लूड करा. चपाती म्हणा आणि राईस, सॅलड हे मस्ट आहे. आणि रात्री इट इज ओके टू गिव्ह छोले राजमा. येस येस, व्हेरी मच. जनरली असं ऐकतो की हे पचायला जड जातं. नाही, किड्सचा जो कॅलरी साईज आहे तो अडल्ट्सपेक्षा खूप मोठा आहे. ते इझिली हे डायजेस्ट करू शकतात. फक्त तुम्ही त्यांची थोडीशी फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढवणं हे फिजिकल ॲक्टिव्हिटी इज ऑल्सो बिग कन्सर्न. मला वाटतं म्हणजे ओबेसिटी आपण म्हणतोय त्याचं एक रिझन तर खाणं, जंक फूड हे आहेच. पण कारण नाही उतरत, आणि मे बी अगदी लहान असतील 5, 6, 7 वर्षांची तर ठीक आहे, थोडी ती मोठी झाली एक 10-12 वर्षांचे की दे आर लाईक ते सोसायटीत खाली खेळायलाच जात नाही, किंवा गेले तरी दे स्टँड इन सम कॉर्नर आणि तिथे तरी गप्पा सुरू असेल. सो वन सिटिंग जेव्हा चाइल्ड असेल फॉर लॉंग, त्याचा जो ब्रेन फंक्शन आहे इट इज अब्झॉर्बिंग ऑल द कॅलरीज. हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्याला भूक लागणारच, इवन एज ही इज ऑन हिज मोबाईल फोन. पण इफ देर इज नो फिजिकल ॲक्टिव्हिटी, बॉडीचा फॅट पर्सेंटेज वाढतोय. कारण जेव्हा तो फोकस करून गेम खेळतोय या फोकस करून कुठची सिरीज बघतोय, त्याच्यामुळे त्याचा ब्रेन फंक्शनिंग होतोय. तर कॅलरीज तर बर्न होत आहेत त्याच्यामुळे, पण त्याच्यानंतरही त्याला भूक लागते, आणि तुम्ही त्याला काय देताय हे खूप महत्त्वाचं आहे. एक जरा वेळ पहिले 4 वाजेच्या मीलसाठी आपण एक स्ट्रॅटेजी सांगितली की पहिले तू चिला खा आणि मग आपला पिझ्झा मी ऑर्डर करेल. त्याला एक छोटासा क्वेश्चन्स आहे की आपण मुलांना मे बी रिवॉर्ड्स सांगतो, तू हे संपवलं तर मी हे देणार, तू हे केलं तर डज इट रिअली वर्क और डज इट एन्फोर्स मोर पिकी इटिंग हॅबिट्स? No, it really helps. You can try that actually. Okay. And gradually you will see that slowly की तुमचा मुलगा बर्गर पिझ्झा कमी मागायला लागेल. ही विल स्टार्ट एन्जॉईंग दिस. रेसिपी काय देणं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही त्याला संध्याकाळी ड्रायफ्रूटचा चॉकलेट बॉल्स बनवून दिले, ही इज गोइंग टू एन्जॉय इट. त्याच्या जागी तुम्ही त्याला चोकोज दिले तर तुम्ही त्याचेच गट हेल्थ हार्म करताय आणि त्याला शुगर देताय. तेच तुम्ही जॅगरीमधले तुम्ही ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घेऊ शकता. थोडे पेरेंट्सनी एफर्ट
घेतले टाकायला रेसिपीमध्ये तर ते मुलासाठीच बेनिफिशियल आहे. राईट. माझा नेक्स्ट क्वेश्चन तोच होता की मुलांना ना बाहेरचं फूड खूप फॅन्सी वाटतं, ते खूप कलरफुल असतं, ते खूप छान असतं. घरचं त्यांना असं बोरिंग वाटतं की हे काय आहे. सो हाऊ कॅन आय मेक दॅट फूड, होममेड फूड स्पेशली मोर अपिलिंग टू माय किड्स? अग्रीड. अगेन द सेम थिंग मी सांगते की रेसिपीज तर आता सगळीकडे खूप इझिली अवेलेबल आहे. सेकंड थिंग, जे मुलांना आवडतं, फॉर एक्झाम्पल जर पिझ्झा असेल, त्याला आवडत असेल, तर मी पेरेंट्सला सांगेन की तुम्ही मैदाचा बेस कमीत वापरून त्याच्यामध्ये दुसरा फ्लावर यूज करा. आणि आजकाल तर सगळे फ्लावर इझिली अवेलेबल आहेत. आल्मंड फ्लावरचा पिझ्झा बेस होतो, बर्गर्स होतात आल्मंड फ्लावरचे, आणि त्याच्यामुळे तुम्ही जे देत आहे ते मुलाला हेल्दीच देत आहेत आणि सेम टेस्ट आहे. आणि शक्यतो जेवढं तुम्ही डीप फ्राईड न करता शॅलो फ्राय करताय थोड्याशा ऑइलमध्ये, त्याचे तुम्ही फॅट पर्सेंटेज पण कंट्रोल करतायत. आणि चीज इज नेवर बॅड. मी चीज रेकमेंड करते, पण फक्त प्रॉब्लेम का होतो तो जेव्हा कार्ब्स बरोबर जातो, म्हणजे पिझ्झा बरोबर जातो आणि बर्गर बरोबर जातो, तो रॉंगली इम्पॅक्ट करतो. तुम्ही नुसतं चीज एक क्यूब दिलं, इट हॅज 5 ग्रॅम ऑफ प्रोटीन अँड 5 ग्रॅम ऑफ फॅट्स. इट हॅज 0 कार्ब्स. So cheese as that cheese cube is good Good enough, enough. but not on the pizza आणि and burger. अच्छा, म्हणजे कार्ब सोबत नको जायला. मग त्याच्याबरोबर तुम्ही चीज चेरी पायनॅपल द्या, ते मुलाला आवडत असेल तर. येस. तुम्ही मखाना आवडत असेल तर त्याचे आता एवढे फ्लेवर्स येतात, राईट, फ्रॉम पेरी पेरी म्हणा, सॉल्टेड काय, तुम्ही ते घरी बनवा, इझिली अवेलेबल आहे. आणि अजून एक जसे स्नॅक्समध्ये एक ऑप्शन येतात आजकाल, आय डोंट नो किती हेल्दी आहेत काय ते, दे क्लेम इट इज हेल्दी, बट असतात ते तळलेले चिप्स बेसिकली, पण ते मिलेट्सचे, म्हणजे जनरली आपण जे आलू चिप्स आणि सॉल्टेड, त्याला ऑल्टरनेटिव्ह असे काही काही ऑप्शन दिसतात आजकाल, की हे ज्वारीच्या आट्यापासून केलं किंवा बाजरीपासून. ते मी म्हणेन की तुम्ही दरवेळेस आहे ना लेबल रीड करत जा. त्याच्यामध्ये कळतं त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट किती आहे, प्रिझर्वेटिव्ज आहेत की नाही आहेत, केमिकल्स किती आहेत, आणि मेन म्हणजे शुगर काय आहे. द मिनिट तुम्हाला दिसते आहे की पर सर्विंग ग्राम किती शुगर आहे, ती गोष्ट तिथेच ठेवून द्या. किती एक्सेप्टेबल रेंज? एनी बिटवीन टू 5 to 10 ग्रॅम इज द मिनिमल शुगर. 30 to 40 grams of sugar will impact your child. आणि तू आत्ता म्हणलीस की म्हणजे फक्त गव्हाची पोळी न देता मल्टीग्रेन पोळी द्या किंवा असं. सो हे जे अनफॅमिलियर फूड आहे, म्हणजे आता किड्स आर युजली हॅबिच्युअल टू ईट गव्हाची पोळी, सो हे अनफॅमिलियर फूड कसं इंट्रोड्यूस करायचं मुलांसाठी? म्हणजे ऑफकोर्स इट हॅज टू बी ग्रॅज्युअल. खा म्हटलं तर पळतीलच नाही येणार पहिल्यांदा. तर तुम्ही ज्वारीचा डोसाही देऊ शकता, तुम्ही राईसचा पण डोसा देऊ शकतात. नॉट नेसेसरी तुम्ही चपातीच दिली पाहिजे. पेरेंट्स आपण चपाती देतोय कारण इट इज व्हेरी इझी टू मेक. हो, बरोबर आहे. त्या जागी जर तुम्ही इवन राईस दिला, मी ॲज इन सेट टिफिनमध्ये, लाईक मिक्स व्हेजिटेबल्स घालून या प्रोटीन घालून, सोया चंक्स घालून, दॅट वुड बी मोर हेल्दी दॅन इटिंग अ चपाती. कारण राईसचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे आणि तो डायजेस्ट फास्ट होतो. अच्छा, पण मग कुठेतरी आपण म्हणतो की राईस मोठ्यांसाठी चांगला नाहीये वगैरे, असं काहीच नाहीये. राईस बद्दल हा खूप मोठा मिथ आहे. मी सगळ्या माझ्या पेशंट्सला राईसच देते. डायबेटिक पेशंटला सुद्धा मी राईस देते. अच्छा. तर राईस प्रिपरेशनवर पण काही डिपेंड काहीच नाही की, म्हणजे जनरली मे बी मिथ असेल, असं ऐकलंय की कुकरमधला भात त्याच्यातलं जे पाणी आहे ते त्याच्यातच राहतं, सो यू हॅव टू डू इट इन भांड्यात. असं काहीच नाहीये. फक्त त्या प्रोसेसमध्ये कॅलरी काउंट्स वेगवेगळे होतात. नॉर्मल राईस इज गुड इनफ अडल्टला पण आणि चाइल्डला पण. अच्छा. आणि जे तळलेलं फूड असतं किंवा जे असतं, तर ते असं युजली म्हणतात की काय मुलांची ॲक्टिव्हिटी भरपूर असते, सो दे कॅन इट ऑइली असं. तर कारण तू म्हटलेलीस की ऑइली फूड कमी द्या, काय नेमकं? तर मी म्हणेन की तुम्ही जे रेग्युलर ऑइल यूज करताय ते शिफ्ट करून तुम्ही तुपात द्या. अच्छा. तुम्ही ॲटलिस्ट ऑइल मीडियम तरी चेंज करा जर तुम्हाला द्यायचं असेल तर. आणि ते सेम ऑइल सारखं रियूज करू नका जर तुम्ही ऑइल पण यूज करत असाल तर. आपण शक्यतो ते काढून परत दुसऱ्यात ठेवतो, परत ते यूज करतो, परत व्हेजिटेबलमध्ये. ते न करता तुम्ही मुलांसाठी स्पेशली तुम्ही जेवढं होईल तेवढं राईट मीडियम ऑफ ऑइल वापरा. मग ते कोकोनट ऑइल म्हणा या तूप म्हणा, त्याच्याने त्या मुलाची फॅट पर्सेंटेज या गट लिव्हरला काही इश्यूज येणार नाही. ओके, सो वी कॅन प्रिफर बेसिकली कोकोनट ऑइल. तुम्ही फ्रेंच फ्राईजही घरी तुपात तळू शकता.
राईट. आणि फ्रूट्सबद्दल एक ऐकलं आहे असं की मिक्स फ्रूट देऊ नका किंवा इन अ डे यू गिव्ह वन टाईप ऑफ फ्रूट किंवा ॲट अ टाइम मे बी यू कॅन गिव्ह वन टाईप म्हणजे ऑफ कलर पण असतात ना की यू कांट इट टू कलर, म्हणजे मे बी बिकॉज त्यांचे म्हणजे- कंटेंट डिफरंट असतात. समथिंग इज इन प्रोटीन, समथिंग इज इन अदर. पण असं काही नाही आहे. तुम्ही 2 to 3 फ्रूट्स मिक्स करू शकता, देऊ शकता. बट आय वुड नॉट प्रिफर दॅम विथ मिल्क. अच्छा. हो. तर जर तुम्ही एक टिफिनमध्ये देत असाल, मग वॉटरमेलन म्हणा, ऑरेंज म्हणा, या त्याच्याबरोबर थोडे ब्लूबेरीज देतात, डिस्ट्रीब्यूट देम इन अ बॉक्स आणि तुम्ही द्या, काहीच हरकत नाही. नॉट विथ मिल्क. आणि Not with मला वाटतं milk. आयुर्वेदामध्ये पण ते Exactly. म्हणतात की दूध आणि आणि fruits फ्रूट्स mix मिक्स नाही बॅड करायचं. कॉम्बिनेशन. Yes. जसं एक वन लास्ट क्वेश्चन मी तुला विचारेल की बरेच मुलं कुठला ना कुठला स्पोर्ट्स फॉलो बरोबर. करतात. जसं माई सन इज इन टू बॅडमिंटन, तर त्याच्यासाठी एक आयडियल न्यूट्रिशन प्लॅन काय, जसं आय गेट द फीडबॅक की त्याचा इंड्युरन्स अजून वाढवा किंवा इफ इज इन टू रनिंग तर फुटवर्क अजून एजिलिटी वाढवा, तर त्याच्यासाठी एक न्यूट्रिशन प्लॅन कसा असू शकतो? सो या कंडिशनमध्ये आम्ही ॲज अ न्यूट्रिशनिस्ट काय करतो, आम्ही पहिले त्या मुलाचं ब्लडवर्क करतो. त्या ब्लडवर्कमध्ये आम्ही बघतो की त्याला काही डेफिशियन्सीज आहेत का, आणि जर तो कॉम्पिटिशन्सवरती पुढे जाऊन परफॉर्म करणार असेल तर त्याला पहिले ब्लड ते वर्कमधून आम्ही पहिले डेफिशियन्सी कवर करतो. मग त्याच्या मसल मास, त्याच्या बोन डेन्सिटीवरती आपण काम करतो थ्रू फूड, ज्याच्याने त्याचा परफॉर्मन्स आणि एन्ड्युरन्स लेवल ऑन ग्राउंड वाढेल. तर एक कोच असतो जो त्याचा फिटनेस कोच असतो, तर क्रिकेट असेल तर फिटनेस कोच असतो, आणि एक डायटिशियन न्यूट्रिशनिस्ट त्याचे मील्स प्लॅन करते. आणि त्या मुलांना बेसिकली 6 ते 7 मील्स लागतात. त्यांच्या प्री वर्कआउट जसं आपण अडल्टमध्ये असतो तसं त्यांचा जे प्लेइंग टाईम आहे त्याच्या आधी एक प्री मील असतो, पोस्ट मील वेगळा असतो, आणि त्यांचे लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी काउंट करून दिल्या जातात. आणि ते पेरेंटला टू द टी फॉलो केले पाहिजे, कारण तो जो आहे न्यूट्रिशनल प्लॅन तो त्या मुलाच्या मेटाबॉलिक रेट, त्याचा एज, हाईटच्या हिशोबाने बनला जातो. हा म्हणजे नॉर्मली आपले पेरेंट्स काय करतात, ते जेव्हा ग्राउंडवरती मुलाला सोडायला जातात दुसऱ्याचे टिफिन बघतात, अरे तुम्ही काय देताय मग मी हे देते, हे चुकीचं आहे. कारण प्रत्येक निवड वेगळी आहे, आवड. बरोबर आहे. बरं. सो राईट हेल्प घेणं, राईट कोच हायर करणं हे पेरेंट्सनी खूप प्रायोरिटीवरती केलं पाहिजे त्याच्या मुलाच्या फ्युचरसाठी. स्पेशली इफ वी आर फोकसिंग स्पोर्ट्स आणि या एरियात Exactly. फ्युचर इफ वी वॉन्ट टू फोरसी. एक्झॅक्टली. ओके, ग्रेट. सो थँक्यू दर्शना, तू आज खूप चांगल्या टिप्स दिल्या आणि आय एम शुअर सगळ्या आया खूप खुश असतील, कारण त्यांना 4 वाजताच्या भुकेचं एक सोल्युशन मिळालेलं आहे. सो आय थिंक येस, आपण वी शूड वर्क टुगेदर टू रिड्यूस द जंक फूड कन्झम्पशन इन आवर किड्स अँड वी शूड हेल्प देम टू बिल्ड हेल्दी इटिंग हॅबिट्स. थँक्यू सो मच दर्शना. आय एम शुअर तिने शेअर केलेले आयडियल मील प्लॅन्स आणि टिप्स हे सगळ्यांनाच फार उपयोगी पडतील. प्लीज शेअर दिस एपिसोड विथ ॲज मेनी सखीज ॲज पॉसिबल. तुमचे अजून काही सजेशन असतील तर, फीडबॅक्स असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. स्टे हेल्दी, स्टे इन्फॉर्म्ड अँड टेक केअर ऑफ युअर सेल्फ. अंटिल नेक्स्ट टाईम, कीप शायनिंग.